जनसंघर्ष कोकणात परिवर्तन औरंगाबादेत आणि आता बातमी आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मैत्रीची। काँग्रेसच्या राज्यातल्या जनसंघर्ष यात्रेच्या शेवटच्या टप्प्याची सुरुवात आज सावंतवाडीतल्या जाहीर सभेने होणार आहे। या सभेमध्ये प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, मल्लिकार्जुन खरगे, राधाकृष्ण विखे पाटील, हुसेन दलवाई, चारुलता टोकस, सतीश तांबे यांच्यासहित अनेक नेते सहभागी होणार आहेत। आजपासून 2 दिवस ही यात्रा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि कार्यकर्त्यांशी या दरम्यान संवादही साधला जाणार आहे। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन यात्रा आज औरंगाबादेत होतीये। कन्नड, वैजापूर, गंगापूर, बजाजनगर या ठिकाणी जाहीर सभा आयोजित करण्यात आलेल्या आहेत। एका बाजूला सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनसंघर्ष यात्रा होते आहे, काँग्रेसची ही जनसंघर्ष यात्रा आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन यात्रा औरंगाबादेत सुरू होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यभरात परिवर्तन यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ही परिवर्तन यात्रा औरंगाबाद जिल्ह्यात पोहोचतेय। कन्नड, वैजापूर, गंगापूर, बजाजनगर इथं जाहीर सभा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून घेण्यात येणार आहेत। कोकणामध्ये जनसंघर्ष यात्रा सुरू आहे, पोचलेली आहे आणि त्याविषयीच आपण अधिक जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर यांच्याकडून। दिनेश, या यात्रेच्या निमित्तानं कोकणामध्ये काँग्रेसची काय दिशा असणार आहे? शेवटच्या टप्प्याची सुरुवात सावंतवाडीतल्या सभेमधून होणार आहे। विशेषतः कोकणामध्ये काँग्रेसचं फार काही वर्चस्व नाही आहे। ज्यावेळी नारायण राणे काँग्रेसमध्ये होते त्यावेळी बरीचशी काँग्रेसची कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते किंवा राणेंचेच कार्यकर्ते काँग्रेसमध्ये होते, पण त्यानंतर मात्र काँग्रेसची भरपूर पिछेहाट झालेली आहे। विशेषतः रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेचं प्राबल्य आहे। अशा पार्श्वभूमीवर इथे काँग्रेस आता सगळे नेते एकत्र येऊन कोकणला साथ घालत आहेत। खरं तर आजच्या सभेमध्ये हे काय बोलत आहेत, कारण रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसच्या वाटेला पूर्वीपासून आहे। राष्ट्रवादीने तो मागितला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की आमच्याकडे एक बडा नेता आहे। त्यानंतर अनेक हालचाली आल्या, शरद पवार येऊन स्वतः नारायण राणेंच्या घरी येऊन गेले। त्यानंतर आपल्याला अशी माहिती मिळते की काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाण यांनीही संपर्क साधला असल्याची सूत्रांची माहिती आहे। विशेषतः बाळासाहेब थोरात आहेत, त्यांनी सुद्धा संकेत दिलेले आहेत की काँग्रेसचे बडे नेते किंवा सिंधुदुर्गातले बडे नेते आमच्या संपर्कात आहेत, परंतु राणेंकडून याला कोणताही अधिकृत दुजोरा नाही आहे। चाचपणी सुरू आहे। जर युती झाली तर नारायण राणेंनी आधीच जाहीर केलेलं आहे की आपण भाजपसोबत नसू म्हणून, आणि त्यामुळे जर युती झाली तर नारायण राणेंना आपल्याकडे वळवता येईल का याची चाचपणी काँग्रेस नेत्यांकडून सुरू झालेली असल्याचं कळतंय, परंतु याबाबत कोणतीही स्पष्टता सध्या तरी नाही। विशेषतः काँग्रेसचे जे कार्यकर्ते किंवा केडर आहे सिंधुदुर्ग किंवा रत्नागिरीतलं, यांना कशी काँग्रेसचे नेते साथ घालतायत आणि पुन्हा याच एक जागा खरं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला महत्त्वाची आहे, आणि त्यामुळे या लोकसभेला निवडणूक लढण्यासाठी काय स्ट्रॅटेजी काँग्रेसचे नेते आखतायत ते या सभेमधून स्पष्ट होणार आहे। नक्की, धन्यवाद दिनेश, आपण ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। काँग्रेस जनसंघर्ष यात्रा काँग्रेसने सुरू केलेली आहे आणि सध्या काँग्रेस या यात्रेच्या माध्यमातून कोकणामध्ये पोहोचलेला आहे। पुढची एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत पोहोचते। औरंगाबाद लोकसभा निवडणुकीमध्ये भद्रा मारुतीचं महत्त्वाचं स्थान आहे। शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या भक्तीचं प्रमुख स्थान आहे। प्रत्येक वेळी खैरे आपण भद्रा मारुतीच्या आशीर्वादाने निवडून येतो असा दावा करतात। आता खैरे यांच्या भद्रा मारुतीचं दर्शन अजित पवार यांनी घेतलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन यात्रा औरंगाबादेत सुरू आहे आणि भद्रा मारुतीच्या आशीर्वादाने जे खैरे निवडून येतात त्याच भद्रा मारुतीचं दर्शन आता अजित पवारांनी घेतलेलं आहे। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याशी आपण या सगळ्या संदर्भात बोलूया। सिद्धार्थ, काय सांगाल, औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे नेते कार्यकर्ते पोहोचलेले आहेत। आज सगळा लवाजमा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा औरंगाबादमध्ये परिवर्तन यात्रेसाठी, काय अधिक सांगाल? सुवर्ण, परिवर्तन यात्रा अजून सुरू व्हायची, मात्र त्याची सुरुवात जी आहे अजितदादांनी भद्रा मारुतीचं दर्शन घेऊन सुरू केलेलं आहे। आपल्याला माहित आहे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ पूर्ण राजकारण जे आहे भद्रा मारुतीच्या आसपास फिरतं, कारण चंद्रकांत खैरेंचं हे आराध्य दैवत आहे। आपल्याला माहिती आहे या ठिकाणी अमित शाही यांचं दर्शन घेऊन गेलेलं आहे, त्यामुळं प्रत्येक वेळेस चंद्रकांत खैरे भद्रा मारुतीच्या आशीर्वादाने मी निवडून येणार आहे, आता पण ते तसंच बोलतात। तर आता अजित पवारांनी औरंगाबादमध्ये परिवर्तन यात्रेची पहिली सभा घेण्याच्या आधी भद्रा मारुतीचं दर्शन घेतलेलं आहे। आता नेमकं भद्रा मारुती चंद्रकांत खैरेंच्या पाठीशी आशीर्वाद असतो का खैरेंच्या याच्याशी असतो, स्थानिक राजकारणामध्ये मात्र रंजक चर्चा सुरू झाली। नक्की सिद्धार्थ, मात्र आता अजित पवार सुद्धा असं ठामपणे म्हणू शकतात की भद्रा मारुतीच्या आशीर्वादाने मीही निवडून येईन, कारण काय भद्रा मारुतीचे भक्त खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि लोकसभेच्या
मतदानावर ते प्रभावित नेहमी होत असतात. त्यामुळे चंद्रकांत खैरेंनी नेहमी त्यांचं राजकारण राहिलेलं आहे. भद्रा मारुतीचा विकास असेल, भद्रा मारुतीच्या आसपासच्या सगळ्या काही गोष्टी आहेत, त्यांनी खासदार निधीचा पूर्णच्या जवळपास जास्तीत जास्त फंड खर्च करून भद्रा मारुतीचं एक देवस्थान मोठं भव्य दिव्य स्वरूपामध्ये त्यांनी पालटलेलं आहे. त्यामुळं चंद्रकांत खैरे बेरके आहेत राजकारणामध्ये. त्यांना माहित आहे की भद्रा मारुतीचं जर आपण व्यवस्थित नाव घेत राहिलो तर भद्रा मारुतीचा जो लाखोच्या संख्येने भक्त आहे तो त्यांच्या पाठीशी राहील. मात्र आता अजित पवार अगदी सिद्धार्थ, हाच मुद्दा आहे. धन्यवाद, आपण सविस्तर याविषयी बोललात त्याबद्दल. आमचे प्रतिनिधी औरंगाबादहून सिद्धार्थ गोदाम आपल्याशी बोलत होते आणि आपल्याला अधिक माहिती देत होते. ही दृश्य बघा, भद्रा मारुतीचं दर्शन अजित पवारांनी घेतलेलं आहे. परिवर्तन यात्रेला काही वेळामध्ये औरंगाबादमध्ये सुरुवात होईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे नेते तिथे पोहोचलेले आहेत, पण अजित पवारांनी सुद्धा भद्रा मारुतीचं दर्शन घेतलेलं आहे. भद्रा मारुती याच्या दर्शनाचं विशेष असं की चंद्रकांत खैरे हे सातत्याने भद्रा मारुतीच्या दर्शनाने मी निवडून आलो असं सातत्याने सांगत असतात. त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असं म्हणत असतात. आणि आता अमित शहांपाठोपाठ अजित पवारांनी सुद्धा औरंगाबादमध्ये आल्यावर परिवर्तन यात्रेची सुरुवात करण्याआधी भद्रा मारुतीचं दर्शन घेतलेलं आहे. सध्या निवडणुकांच्या तोंडावर नेते मंडळींकडून ज्या काही घडामोडी घडतात किंवा त्यांच्या बाबत ज्या काही घटना घडतात त्याला लगेच निवडणुकीशी आणि निवडणुकीच्या वातावरणाशी रिलेट केलं जाते आणि त्यातलाच हा एक भाग आहे. पुढच्या बातमीकडे आपण वळूया. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं राष्ट्रीय स्मारक मुंबईतल्या महापौर बंगल्याच्या जागेवर होणार आहे. महापौर बंगल्याची जागा आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजे 23 जानेवारीला अधिकृत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक ट्रस्टला हस्तांतरित होणार आहे. 23 जानेवारीला सकाळी 11 वाजता महापौर बंगल्याच्या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गणेश पूजन केलं जाईल आणि या जागेचं हस्तांतरण केलं जाईल. स्मारकाचं भूमिपूजन नंतर करण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं राष्ट्रीय स्मारक अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने साकारण्यात येणार आहे. भोपाळच्या भाजपच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी सुपरस्टार करीना कपूरला लोकसभेची उमेदवारी द्या अशी मागणी स्थानिक नगरसेवकांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याकडे केली आहे. करीना कपूर यांचे सासरे आणि माजी क्रिकेटपटू नवाब मंसूर अली खा पतोडी यांना काँग्रेसने 1991 मध्ये लोकसभेसाठी तिकीट दिलं होतं आणि राजीव गांधी यांच्या प्रचारासाठीही ते आले होते. मात्र या निवडणुकीत पतोडींचा पराभव झाला होता. तोच धागा पकडून आता काँग्रेसचे स्थानिक नेते करीनाला तिकीट देण्याची मागणी लावून धरतायत. भोपाळमधले काँग्रेसचे नगरसेवक गुड्डू चौहान हे यासाठी प्रयत्न करत आहेत. काही नगरसेवकांचा गट तयार करून त्यांनी ही मागणी रेटून धरली आहे. भिवंडी तालुक्यातल्या पिंपळास इथं मुंबई नाशिक महामार्गावर मुंबईकडून नाशिकच्या दिशेने जाणारा ट्रक उलटा झाला. काच बनवण्यासाठीची पावडर रोडवर पसरली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे. पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालंय. वाहतूक कोंडी हटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ट्रक बाजूला करून रोडवरील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरुवातीला केला जातोय तो वाहतूक पोलिसांकडून. ट्रकचं स्टीअरिंग लॉक झालंय त्यामुळे ट्रक उलटा झाला अशी माहिती मिळते. पीएनबी घोटाळा प्रकरणी भारत तपास संस्थांना धक्का बसलाय. पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीनं भारतीय नागरिकत्व सोडलंय. त्यानं अँटिगुआच्या दूतावासामध्ये आपला पासपोर्ट जमा केलाय. त्यामुळे मेहुल चोक्सीला भारतात आणणं आता कठीण झालंय. एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलानं अवघ्या 2 वर्षाच्या चिमुरडीची गळा दाबून हत्या केली आहे. मुरबाड तालुक्यातील तुळई गावात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हत्या करून या मुलीने चिमुरडीचा मृतदेह घरातील पोटमाळ्यावर एक दिवस लपवून ठेवला होता. या हत्येनं मुरबाड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. हत्या केल्यानंतर या अल्पवयीन मुलीनं अनुष्काचा मृतदेह कोणाला दिसू नये म्हणून आपल्याच घरातल्या पोटमाळ्यावर लपवून ठेवला. बरेच तास अनुष्का घरात दिसत नसल्याचं लक्षात आल्यावर तिच्या घरच्यांनी तिचा शोध घ्यायला सुरुवात केली. मात्र ती सापडली नाही. अखेर मुरबाड पोलीस ठाण्यात तिच्या कुटुंबियांनी तक्रार दिल्यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. अखेर मृत अनुष्काच्या शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या हालचाली संशयास्पद आढळल्या. त्यामुळे यानंतर या मुलीच्या घरची झडती घेतली गेली. पोटमाळ्यावर दुर्दैवी अनुष्काचा मृतदेह पोलिसांना मिळून आला. आम्हाला कळलं की मृत अनुष्काच्या घराशेजारी राहणारी निकिता हिचे वय तिचं 16 वर्ष आहे. तिची हालचाल जरा संशयास्पद आहे. तिचं बोलणं संशयास्पद आहे.
म्हणून रात्री पहाटे 4 वाजताच्या सुमारास आम्ही निकिताच्या घराची गडझडती घेतली असता अनुष्का हिचा मृतदेह मिळून आला आणि निकिता हिने तिचा खून केल्याचं तपासात निष्पन्न झालेले आहे. निकिताला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. हत्येचे कारण असे आहे की निकिता आणि मृत अनुष्का ही शेजारी राहत होते आणि अनुष्काची आई नेहमी मला शिवीगाळ करायची. त्याचा राग मनात ठेवून निकिता आईने हे कृत्य केल्याचं तिने आपल्या जबाबात सांगितलेलं आहे.